आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना साड्यांचं बरंच वेड असतं. पैठणी साडी असेल किंवा छान छान प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या पॅटर्न्सच्या साड्या आपल्याला आवडतात. असंच तुम्ही साजिरी साडीचं नाव नक्कीच ऐकलं असेल. आपल्यासोबत आहे दीपाली लेले मॅम. कसा आहे तुमचा मूड? एकदम छान आणि साजिरा. मॅम, मला तुमच्या साजिरी साडीज बद्दल ऐकायला प्रचंड आवडेल की हा प्रवास सुरू कसा झाला, कुठून सुरुवात झाली, प्रेरणा काय मॅम या मागे? साडी हे आपलं महाराष्ट्राचं पारंपरिक वस्त्र आहे, महिलेचं वस्त्र आहे हे भारतातील. हे वस्त्र जगभरात पोहोचवण्याकरता 2012 साली मी साजिरीची स्थापना केली. छान मॅम. मॅम, एक संस्थापक आहात तुम्ही साजिरी साडीचा, तर त्या दरम्यान कोणत्या अडचणी आल्या, कोणत्या गोष्टींना तुम्ही तोंड दिलं आणि त्यानंतर एवढ्या लेवलवर आज आपला साजिरी साडीज उभा राहिला आहे, त्यामागे काय सांगाल? प्रत्येक अडचणींवरती मात करत पुढे आले आणि अडचणी तर छोट्या मोठ्या असतात. कधी माल यायला उशीर होतो, कधी कस्टमरना स्पेसिफिक काही हवं असतं, पण प्रत्येक वेळेला त्या गोष्टीला सामोरं जाऊन उभं राहणं आणि कस्टमरचे ट्रस्ट बिल्ड करणं हेच इम्पॉर्टंट असतं. छान मॅम, आता तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात जर एक आपला मराठी तरुण किंवा तरुणी असेल जिला या क्षेत्रात यायचं आहे, तर अशांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? एक मोलाचा संदेश मॅम. मला खूप आनंद होईल जर मराठी तरुण किंवा तरुणी ह्या क्षेत्रात आले तर, कारण असं म्हणतात की साड्या नेसण्याचं प्रमाण कमी झालंय, पण वास्तविक तसं नाहीये. भारतामध्ये सगळ्यात जास्त जे महिलांच्या वस्त्र आहे त्याचा जो खप आहे हा सगळ्यात जास्त साड्यांचा आहे. ह्या सेक्टरमध्ये भरपूर तुम्ही पैसा कमवू शकता आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बिझनेसची जाहिरात करून तुम्ही ह्याच्यामध्ये नफा मिळवू शकता आणि महत्वाचं म्हणजे आपलं कल्चर, ट्रेडिशन हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकता.